त्याने सांगितलं की आईसाहेबांना सांग मी जरा पुढे होतोय. ते शाळेतल्या पोराटोरांसाठी काहीतरी खेळणी बिळणी घ्यायची आहेत ना व. खेळणी तर आम्ही तर सगळी व्यवस्था लावली होती, वय का नाही दुर्गे? वय ताई. हा बरोबर आहे, पण तो म्हणला की आईसाहेब एवढं या पोराटोरांसाठी करतायत तर मी बी काहीतरी खेळणी घेतोय ना व, म्हणताना गेला. बर बर भुवे चल, आपल्याला निघायचंय ना व त्या पोरांच्या शाळेच्या उद्घाटनासाठी. चल निघू लगेच. नाही आम्ही नाही येत, आम्ही घरीच थांबतोय. का तू का नाही येणार? म्हणजे तुझ्या मनासारखं होत नाही बाई. अगं म्हणजे तुला हे पटलं नाही बाई? नाही नाही तसं काही नाही, आम्हाला मनापासून वाटतंय म्हणताना तर आम्ही त्यासनी परवानगी दिली. पण तुम्ही जावा, हा उद्घाटन करा, आम्ही थांबतो घरी. सुनबाईंचं जंगी स्वागत करायचंय आम्हाला. त्या घरी येतील तेव्हा घरला कोणी नको काय? अगं असं काय करते, घरात आहेत की नोकर चाकर, आपण समजे जाया पाहिजेत. ही बघ पाहिजे तर ना आपण दोघी लवकर परत येऊ. हा पण तू चल. अगं तू नाही तर उद्घाटन कोण करणार? नाही आई, अधिपती करतील उद्घाटन, आणि आम्ही केलं काय त्यांनी केलं काय एकच आहे. आणि खरं सांगू काय, सुनबाई जोवर घरला येत नाहीत ना तोवर आम्हाला काय बी चांगलं वाटणार नाही. कधी एकदा घरला येते तसं झालंय बघा मला. जा तू आणि त्यासनी घरला घेऊनच ये. हा वय बुवे, पण तू तू आलीस तीस तर म्हणजे अधिपती मला सांगून गेलाय येताना आईसाहेबांना बरोबर घेऊन ये म्हणून. आम्ही बोलतो त्यांच्याशी फोनवर, समजावतो त्यासनी. हा आम्ही सुनबाईंच्या स्वागतासाठी घरला थांबतोय. हा बुवे अगं ती आई जा तू जा, आता उशीर होईल, जा. ठीक आहे, पण बुवे तू आली असतीस तर बरं झालं असतं बघ. जा आई जा. शुभ लग्न सावधान. आजी काय छान म्हणत होता मंगलाष्टक. मी काय म्हणते, उद्या रजिस्टरवर सही होताना तुम्हीच म्हणा. अगं तू बी काय. अहो खरंच, हे बघा लग्न रजिस्टर होत आहे, पण जर तुम्ही गायलात तर थोडंसं पारंपरिक पण होईल ना. खूप आनंदी असाल ना? वय की. अगं कधी एकदा भुईच्या डोक्यावर अक्षता पडतात असं झालं तो बघ. आता भुईचं स्वप्न पूर्ण झालं ना व, मग मी आता तुमच्या स्वप्नात यायला मोकळी. आजी तुम्हीच म्हणता ना भरल्या घरात असं बोलू नये म्हणून, मग का बरं आता असं बोलताय? एक गमत सांगू काय? सांगा. अगं भुई लहान असताना का नाही बावलीसाठी मुंडवळ्या करायची, आणि येत नसताना बी काय बाय त्या मंगळाष्टका म्हणायची, आणि नंतर काय म्हणायची माहितीये? शुद्ध लग्न सावधान. त्या तेव्हा शुद्ध लग्न म्हणायच्या म्हणून आता त्यांचं शुद्ध लग्न होत आहे, मनात कुठलेही क्लेश न ठेवता. आजी मी पण तुम्हाला एक गंमत सांगू? सांग की. एक ना आई असते, गोड आई असते, आणि तिला एक गोड मुलगी असते. आणि आईला असं नेहमी वाटत असतं की आपल्या मुलीच्या आयुष्यात नेहमी सगळ्यात चांगल्या गोष्टी घडाव्यात, सगळं चांगलं व्हावं तिचं. आणि ती मुलगी पण चांगली असते, सगळ्यांच्या मनाचा विचार करत असते, त्यामुळे तिच्या आयुष्यात फक्त चांगल्या गोष्टी घडत असतात. पण मग अचानक काहीतरी होतं, कुठेतरी माशी शिंकते, आणि ती साधी सरळ सगळ्यांच्या मनाचा विचार करणारी मुलगी फक्त स्वतःच्या मनाचा विचार करायला लागते. ती दुसऱ्यांचं वाईट चिंतू लागते, आणि जसं जसं ती दुसऱ्यांचं वाईट चिंतू लागते तसं तसं एकामागून एक तिच्याही आयुष्यात वाईट घटना घडायला लागतात. आणि अशा खूप घटना घडल्यानंतर एक दिवस त्या मुलीच्या लक्षात येतं, आपण हे काय करतोय? आपल्याला एक मन आहे, आपणही प्रेम करू शकतो, आपण प्रेमाने जपू शकतो, अशी माणसं आहेत आपल्याकडे. आपल्या आनंदात आनंद मानणारी एक आई आहे, आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा मुलगा आहे, जो आपल्याला सुखादुःखात नेहमी साथ देतो. आणि मग ती मुलगी ठरवते की बस आता माझ्या खऱ्या चेहऱ्यावरचा खोटेपणाचा मुखवटा मी फेकून देणार, आणि ती तो मुखवटा फेकून देते, आणि मग तिच्या खऱ्या स्वभावातली निरागसता लोकांना आपलंसं करते. लोकांना ती पुन्हा एकदा आवडू लागते. आणि तिची आई तिची लहानपणीची बाहुली तशीच जपून ठेवते, आणि आपल्या गोड मुलीसाठी मंगलाष्टक म्हणते. खरं आहे तुझं पोरी. भुई साधी आहे, प्रेमळ आहे, पण तिला कोणी ओळखूच शकलं नाही बघ. तू तिला ओळखलंस, पण ती तुला ओळखू शकली नाही. तिच्यातली आई दिसली जगाला, पण बाई नाही दिसली. लय मनापासून प्रेम केलं तिने मोठ्या मालकांवर, पण
पण त्यांना कळलंच नाही. आजी, रागवणार नसाल तर एक सांगू का? सांग की. मला असं वाटतं की प्रेम ही भावना आहे ना, माणूस नाहीये. प्रेम कळण्यापेक्षा आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला ते जाणवलं पाहिजे. त्याला जाणवणं सगळ्यात महत्वाचं आहे. आजी, भुवनेश्वरी मॅडमची ना प्रेम दाखवण्याची पद्धत फार चुकली. आता अधिपतींचं बघा ना, मला कधी कधी असं वाटतं की कटपणे प्रेम करण्याची भावना, ती पद्धत त्यांना भुवनेश्वरी मॅडम कडूनच कळली असेल. किती छान प्रेम व्यक्त करतात ते. त्यांनी कधी माझं प्रेम हिसकावण्याचा प्रयत्न नाही केला. हळूवार फुंकर घातली आणि माझ्या मनात ते प्रेम फुलू दिलं. पण मॅडमनी काय केलं? मॅडमनी सतत बाबांचं प्रेम बळकवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मी तुलना नाही करत आहे हा आजी. हे बघा, मी असं कधी विचारही केला नव्हता की कमी शिकलेल्या माणसाशी मी लग्न करेन, तो माझा नवरा असेल. पण अधिपतींनी माझा अहंकार तोडला, प्रेमाने तोडला. मला वाईट याच गोष्टीचं वाटतं की जी गोष्ट शिष्याला कळली ती गुरुला नाही कळली पटकन. मला माहित होतं आजी की भुवनेश्वरी मॅडम वाईट नाहीयेत स्वभावाने, पण त्यांचा हव्यास, त्यांची पद्धत चुकीची होती. अगदी खरं आहे बघ. पण आता तुला पटले ना व, भुवी सुधारली आहे. ती आता तिच्या खऱ्या रूपात आली आहे. हो, आता पटतंय मला. मग एक करशील? बोला ना. भुवीला भुवनेश्वरी मॅडम न म्हणता तिला आई म्हणशील? आजी, मी म्हणे नाही, पण त्यांना आवडलं पाहिजे. का नाही आवडणार? नक्की आवडेल तिला. आईपेक्षा मोठं नातं नाही जगात. आणि भुवीच्या मनात